जरांगेंनी अंतरवाली सोडली, तेथून हजार आणि आता लाखात लोक उभं राहिली। जरांगे ज्या जिल्ह्यातून जात आहेत तेथून लाखो लोकांना सोबत घेत आहेत। हे सरकारला जड जाणार। आताच रोखलं तर ठीक, आकडा कोटीत पोहोचला तर मग रोखणं अशक्य। उद्या फडणवीस शिंदे अयोध्येला जाणार नाही, याचं एक कारण जरांगे सुद्धा असावेत का? नेमकं घडलंय का? अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आपल्या आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे वळवला। मुंबईवर कूच करायची या उद्देशातून अंतरवालीतूनच लोक जमायला सुरुवात झाली होती। ज्यावेळी अंतरवालीमध्ये लोकांची गर्दी जमली त्यावेळी जास्तीत जास्त 40-50 हजार लोक जमली असतील असा अंदाज बांधला जात होता। पण जसजशी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पुढे जात आहे आणि विशेष म्हणजे एखादा जिल्हा सोडत आहे, त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून लाखो लोकांना सोबत घेऊनच मनोज जरांगे पाटील हे पुढे पाऊल टाकतात। लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती खेळी खेळल्या आणि सगळ्यात मोठी खेळी हीच होती की मनोज जरांगे पाटील हे डायरेक्ट मुंबईला सुद्धा जाऊ शकत होते, पण मनोज जरांगे पाटील ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये थांबतात तिथे लोकांसमोर हात जोडून फक्त आवाहन करतात, घरातून बाहेर पडा, कारण ही लढाई आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी आहे, आज नाही तर पुन्हा कधीच नाही। आणि त्यामुळेच आताच्या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर मनोज जरांगे पाटील हे सगळ्याच वाऱ्यांच्या दिशेचा प्रभाव बदलताना दिसतात। मनोज जरांगे पाटलांना जर आता रोखलं गेलं तर ठीक, आणि जर आता ते रोखले गेले नाही तर मात्र पुढे जाऊन अवघड होऊन बसणार आहे। कारण आता लाखांमध्ये हा जो जमाव आहे तो मुंबईकडे निघालाय, पुढे जाऊन याची संख्या वाढतच जाणार आहे। त्यामुळे जरांगेंना जरी परत माघारी फिरायचं जरी ठरलं तरी एवढा लाखोचा जमाव पांगवण्यासाठी सुद्धा सरकारला मोठी शक्ती खर्च करावी लागणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी आत्ताच थांबवल्या गेल्या तर ठीक आहे, मुंबईच्या दारापाशी जाऊन उंबरठ्यावरून मनोज जरांगे काही जरी झालं तरी माघारी फिरणार नाहीत। आणि जरांगेंची ज्या स्ट्रॅटर्जी पुढच्या असणार आहेत, जरांगेंच्या त्या प्रत्येक स्ट्रॅटर्जी जी आहे ती सरकारवरती भारी पडणारी आहे। उद्या 22 जानेवारी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। असं असलं तर एकीकडे राम मंदिराचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सुद्धा प्रश्न आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही बिघडू शकतो। देवेंद्र फडणवीसांना अयोध्येला जाता येणार नाही किंवा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना सुद्धा महाराष्ट्रातील जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे। म्हणूनच की देवेंद्र फडणवीस हे अयोध्येला जाणार नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या। या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर मनोज जरांगे पाटलांना आता थांबवलं गेलं तर ठीक, पुढे जाऊन मात्र हे वादळ जे आहे ते सुनामी होण्यास वेळ लागणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी आता ही लढाई जी आहे ती करो या मरोची केली आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील मागे फिरणार नाही। आत्ताच्या घडीला मनोज जरांगे पाटलांचा दौरा तुमच्या गावापर्यंत, तुमच्या जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचलाय का? कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा जरूर सांगा। जय महाराष्ट्र पब्लिक।